विचार करा, एका मध्यमवर्गीय कुटुंबाने आयुष्याची सगळी पुंजी लावून PF मोडून पुण्यामध्ये एक सुंदर फ्लॅट घेतला. त्यांनी रीतसर पैसे दिले, अगदी पेढे वाटून त्या घरात राहायला सुद्धा गेले. पण अवघ्या 6 महिन्यात कोर्टाची नोटीस येते आणि एका साध्या झेरॉक्स कॉपीमुळे किंवा एका चुकीच्या बँक ट्रान्सफरमुळे पोलीस त्यांना त्या घरातून बाहेर काढतात. असं घडू शकतं? होय, अगदी 100% घडू शकतं. नक्कीच. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर मालमत्ता खरेदी आणि विक्री करताना घ्यायच्या सावधानतेचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक सामान्य नागरिकासाठी आणि अगदी कागदपत्रे तपासणाऱ्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी डोळे उघडणारा ठरणार आहे. अगदी बरोबर. आज आपल्यासोबत असे तज्ज्ञ आहेत ज्यांनी महसूल आणि मालमत्ता कायद्याच्या क्षेत्रात अनेक वर्षे गाजवली आहेत आणि शेकडो किचकट प्रकरणं लिहिल्या सोडवली आहेत. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. तसा आहे, आजचा विषय खरोखरच प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. कारण जेव्हा घर किंवा जमिनीचा व्यवहार होतो तिथे फक्त पैसा नसतो. बरोबर. तिथे पिढ्यानपिढ्यांची स्वप्न पणाला लागलेली असतात. आपण आज प्रत्येक कायदेशीर बाजू अगदी मुळापासून आणि उदाहरणासहित समजून घेऊयात. होय, आणि हे समजून घेण्यासाठी आपण एक सलग उदाहरण घेऊया, म्हणजे लोकांना पटकन रिलेट करता येईल. नक्कीच. समजा पुण्यातल्या एका कुटुंबाला, आपण त्यांना पाटील कुटुंब म्हणूया, त्यांना एक रिसेलचा फ्लॅट घ्यायचा आहे. त्यांनी फ्लॅट पाहिला, तिथे आधीच एक भाडेकरू राहत होता. अच्छा. पाटील कुटुंबाचा पहिला विचार असा असतो की अरे वा, भाडेकरू आधीच आहे म्हणजे आपल्याला पहिल्याच महिन्यापासून भाडं चालू होईल, घर रिकामं राहण्याचं टेन्शन नाही. हा विचार वरवर पाहता खूपच फायदेशीर वाटतो, नाही का? इथेच पहिली आणि सर्वात मोठी गल्लत होते. माझ्या अनुभवानुसार सांगायचं तर हा विचार म्हणजे एका मोठ्या संकटाला स्वतःहून रेड कार्पेट अंथरून आमंत्रण देण्यासारखा आहे. अरे बापरे, ते कसं काय? हे बघा, मालमत्ता हस्तांतरण कायदा म्हणजेच ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टनुसार जेव्हा तुम्ही एखादी मालमत्ता विकत घेता तेव्हा तिथे राहणाऱ्या भाडेकरूचे कायदेशीर अधिकार आपोआप संपुष्टात येत नाहीत. म्हणजे घर विकलं तरी भाडेकरूचे अधिकार राहतात? होय. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला नेहमी वेकंट पीसफुल पोझेशन म्हणजे रिकाम्या आणि शांततापूर्ण जागेचाच ताबा मिळायला हवा. पण मॅडम, भाडेकरू असल्याचा फायदा कमी आणि धोका जास्त कसं काय? महिन्याअखेर पैसे तर मिळतील ना, त्यात वाईट काय आहे? बघायला गेलं तर वाईट हे आहे की समजा तुम्ही घर घेतलं, रजिस्ट्री झाली आणि उद्या त्या भाडेकरूने घर खाली करण्यास स्पष्ट नकार दिला तर? किंवा तुमचं त्याच्याशी भाड्यावरून काही भांडण झालं तर तुम्ही काय करणार? तुम्ही तिथे लाखो रुपये गुंतवले आहेत. अगदी खरंय. आणि आता तुम्हाला त्या घराचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात दिवाणी दावा दाखल करून वर्षानुवर्ष तारखांवर तारखा घ्याव्या लागतील. त्यामुळे पाटील कुटुंबाने विक्रेत्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे की आधी घर रिकामं कर, मगच मी खरेदी खत किंवा सेल डीड करेन. म्हणजे आधी ताबा, मगच पुढचा विचार. पण समजा या पाटील कुटुंबाने घर रिकाम असल्याची खात्री केली आणि विक्रेत्याला होकार दिला. आता पुढची पायरी येते कागदपत्रे तपासण्याची. बरोबर. इथे नागरिक आणि अनेकदा आपले महसूल अधिकारीही काय चूक करतात? इथे एक अतिशय गंभीर चूक होते, ती म्हणजे कागदपत्रांची साखळी किंवा चेन ऑफ डॉक्युमेंट्स नीट न तपासणे. म्हणजे फक्त सध्याचेच कागद बघितले जातात? हो ना. लोक काय करतात, फक्त सध्याचा सातबारा बघतात किंवा एखादं अगदी अलीकडचं जुनं खरेदी खत बघतात आणि व्यवहार पक्का करून मोकळे होतात. हो, पण एक प्रश्न आहे. समजा त्या विक्रेत्याने पाटील कुटुंबाला सांगितलं की माझी मूळ कागदपत्र बँकेत आहेत किंवा ती गावी हरवली आहेत. पण माझ्याकडे अगदी क्लिअर झेरॉक्स कॉपी आहे, त्यावर वकिलाचा शिक्का पण आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? झेरॉक्सवरून तर व्यवहार होऊ शकतो ना? अजिबात नाही. हीच ती चूक आहे जी तुम्हाला रस्त्यावर आणू शकते. हे बघा, जर मूळ कागदपत्रे नसतील तर त्यामागे 2 मोठे धोके लपलेले असू शकतात. कोणते धोके? एक तर त्या मालमत्तेवर बँकेचं भक्कम कर्ज असू शकतं आणि मूळ कागदपत्रे बँकेत तारण म्हणून ठेवलेली असतात. आणि दुसरं अत्यंत धोकादायक कारण म्हणजे त्या मालमत्तेचे एकापेक्षा जास्त मालक असू शकतात. अच्छा, म्हणजे जसं रिले रेसमध्ये असतं तसं काहीसं? अगदी तसंच. हे बघा, रिले रेसमध्ये तुम्ही फक्त फिनिश लाईन ओलांडणाऱ्या शेवटच्या खेळाडूकडे लक्ष देऊन चालत नाही. त्यानं तो बॅटन मागच्या खेळाडूकडून कायदेशीररित्या घेतला आहे की नाही हेही महत्वाचं असतं. बरोबर आहे. मालमत्ता नोंदणी कायदा म्हणजेच रजिस्ट्रेशन ॲक्टच्या दृष्टीने तुम्हाला मूळ कागदपत्रांची संपूर्ण साखळी पाहणे अनिवार्य आहे. महसूल अधिकारी वर्गाने सुद्धा फेरफार नोंदवताना केवळ झेरॉक्सवर विसंबून न राहता
मूळ कागदपत्रांची प्रत्यक्ष शहानिशा करायलाच हवी. म्हणजे अधिकारी सुद्धा इथे गडबड करू शकतात. हो ना. अनेकदा एका भावाकडे मूळ फाईल असते आणि दुसरा भाऊ फक्त झेरॉक्सच्या आधारे परस्पर व्यवहार करून मोकळा होतो. म्हणजे साखळीत एक जरी दुवा गायब असला तरी अख्खी शर्यत बाधवू शकते. बरोबर. इथे एक क्विक फॅक्ट सांगते. मालमत्ता क्षेत्रात होणाऱ्या फसवणुकीच्या बहुतांश प्रकरणांमध्ये एकच मालमत्ता दोघांना विकली जाणे किंवा मूळ कागदपत्रे लपवून बँकेचे कर्ज असतानाही परस्पर व्यवहार करणे हेच मुख्य कारण असतं. बापरे. त्यामुळे चेन ऑफ टायटल म्हणजे अगदी सुरुवातीपासून तो प्लॉट किंवा घर आत्ताच्या मालकाकडे कसं आलं याचे सगळे मूळ दुवे तपासल्याशिवाय एक पावलंही पुढे टाकू नये. प्रेक्षकांनो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. महसूल शाहीवर आपण अशाच बारकाव्यांवर सविस्तर बोलतो. नक्कीच. आता आपण ह्याच पाटील कुटुंबाचं उदाहरणात पुढे जाऊया. कागदपत्रे सगळी व्यवस्थित आहेत. आता विषय येतो पैशांचा. इथे एक असा गैरसमज आहे की जर मालमत्तेचा काही व्यवहार कॅशमध्ये केला तर रजिस्ट्रेशनचा आणि इन्कम टॅक्सचा खर्च वाचतो. हा खूप जुना समज आहे. विक्रेते अनेकदा म्हणतात की 20% रक्कम कॅशमध्ये द्या, उरलेली बँकेतून टाका. यावर कायद्याचं काय म्हणणं आहे? हा एक अत्यंत धोकादायक आणि जुनाट गैरसमज आहे. प्राप्तिकर कायदा म्हणजेच इन्कम टॅक्स ॲक्टच्या तरतुदींनुसार मालमत्तेचे व्यवहार हे पूर्णपणे बँकिंग चॅनलद्वारे म्हणजेच व्हाईट मनीमध्येच व्हायला हवेत. अच्छा. जर तुम्ही स्वतःचा कष्टाचा प्रामाणिकपणे कमवलेला पैसा बँकेतून कॅश काढून विक्रेत्याला देत असाल तर तुम्ही स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहात. लोक हे टॅक्स वाचवण्यासाठी करतात ना, यात खरेदीदाराचाही फायदाच असतो असं म्हटलं जातं. टॅक्स वाचवायला जातात आणि संपूर्ण घर गमावून बसतात. उद्या काही वाद झाला, तो विक्रेता कोर्टात गेला आणि त्याने सांगितलं की मला तर यांनी ठरलेले पूर्ण पैसेच दिले नाहीत. तर तुम्ही खरेदीदार म्हणून कोर्टात सिद्धच करू शकणार नाही की तुम्ही त्याला ती 20% कॅश दिली होती, कारण तुमच्याकडे त्याचा कोणताही बँकिंग पुरावा नसतो. म्हणजे काळ्या पैशाच्या मोहात पडून स्वतःचा पांढरा पैसाही धोक्यात घालायचा. आणि मॅडम, या पूर्ण प्रक्रियेत TDS चा जो नियम आहे तो नक्की काय प्रकार आहे? हाच तो नियम आहे जो अनेकांना माहिती नसतो आणि नंतर प्रचंड महागात पडतो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 194 IA नुसार जर मालमत्तेची किंमत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर 1% TDS कापणे ही खरेदीदाराची कायदेशीर जबाबदारी आहे, विक्रेत्याची नाही. तुम्हाला तो TDS कापून इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर फॉर्म 26 QB भरून तो जमा करावा लागतो. मला हे लॉजिकच समजत नाहीये. सरकारला हा नियम खरेदीदारावर का लादायचा आहे? शेवटी मालमत्ता विकून इन्कम टॅक्स विक्रेत्याला भरायचा असतो ना, कारण फायदा त्याला होतोय. मग खरेदीदाराने TDS का कापायचा? हा अतिशय उत्तम प्रश्न विचारलात. इथेच सरकारची खरी रणनीती समजून घ्या. सरकारने हा नियम का आणला? कारण सरकारला प्रत्येक विक्रेत्याला शोधून त्यांनी किती नफा कमवला हे तपासणं कठीण जात होतं. त्यामुळे त्यांनी खरेदीदारालाच टॅक्स कलेक्टर बनवून टाकलं. म्हणजे कसं? जेव्हा तुम्ही खरेदीदार म्हणून 1% TDS कापता आणि तो विक्रेत्याचा पॅन कार्ड नंबर टाकून ऑनलाईन भरता, तेव्हा सरकारच्या सिस्टीममध्ये लगेच अलर्ट जातो की इथे एका मालमत्तेचा व्यवहार झाला आहे. अरे वा. त्या 1% सरकारला उरलेल्या 99% रकमेची आपोआप माहिती मिळते आणि विक्रेता तो व्यवहार इन्कम टॅक्सपासून लपवूच शकत नाही. क्या बात आहे. म्हणजे एका झटक्यात पूर्ण सिस्टम पारदर्शक केली. पण मॅडम, समजा घर 60 लाखांचं आहे आणि हे पाटील कुटुंब सुरुवातीला फक्त 5 लाखांचं टोकन देत आहेत. तर तेव्हाही TDS कापायचा की एकदम पूर्ण पेमेंट झाल्यावर कापायचा? 100% आधीच कापायचा. तुम्ही जेवढे हप्त्यांमध्ये पैसे द्याल त्या प्रत्येक हप्त्यावर तुम्हाला TDS कापावाच लागतो. बापरे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर उद्या तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते आणि मोठा दंडही भरावा लागू शकतो. आणि जर संयुक्त मालकीची प्रॉपर्टी असेल तर? म्हणजे पाटील कुटुंब ज्यांच्याकडून फ्लॅट घेत आहेत तिथे 3 भाऊ मालक आहेत. अशा वेळी पैसे कसे द्यायचे? अशा वेळी खरेदीदाराने केवळ कुटुंब प्रमुख म्हणून एकाच भावाच्या खात्यात सर्व पैसे टाकण्याची चूक अजिबात करू नये. अच्छा, म्हणजे प्रत्येकाला वेगळे पैसे द्यायचे? हो. खरेदी खतावर जितक्या लोकांची नावे आहेत त्यांच्या कायदेशीर हिश्श्याप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात समान रक्कम जमा केली पाहिजे. जर उद्या एका भावानं कोर्टात जाऊन सांगितलं की मला माझे पैसे मिळाले नाहीत, माझी या व्यवहाराला संमती नाही, तर तुमचा सगळा व्यवहार एका सेकंदात रद्द होऊ शकतो. म्हणजे सावधगिरी अत्यंत गरजेची आहे. प्रेक्षको, या TDSच्या नियमांचं पालन किती महत्त्वाचं आहे हे यावरून दिसते. तुम्ही व्यवहार करताना या TDSच्या नियमांचं पालन करणार का? कमेंटमध्ये नक्की लिहा.
महसुली शाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नक्कीच. मॅडम, मग हे टोकन मनी देण्याची काही पद्धत आहे का? म्हणजे पाटील कुटुंबाने नक्की कुठल्या पायऱ्या फॉलो कराव्यात? त्याची एक अगदी सोपी चेकलिस्टच सांगते. पहिला टप्पा, तोंडी व्यवहार आणि तोंडी आश्वासने पूर्णपणे टाळा. दुसरा टप्पा, खरेदी खताच्या म्हणजेच अग्रीमेंट टू सेलच्या सर्व अटी आणि शर्ती लेखी स्वरूपात निश्चित करा. त्यात किती दिवसात पैसे द्यायचे हे पण लिहायचं का? हो, ते स्पष्ट लिहा. तिसरा टप्पा, या करारावर सर्व संबंधित मालकांच्या सह्या घ्या. आणि चौथा टप्पा, हे सगळं कागदोपत्री पक्क झाल्यावरच टोकन मनी ट्रान्स्फर करा. करारावर सही होण्याआधी 1 रुपयाही कोणाला देऊ नका. अगदी स्पष्ट मार्गदर्शन. आता आपण याच केसमध्ये थोडं विक्रेत्याच्या बाजूने विचार करूया. आपण व्हाईट मनी दिला, TDS भरला, पण समजा पाटील कुटुंबाला बँकेकडून लोन मिळायला उशीर झाला हां, आणि ठरलेल्या 90 दिवसात ते उरलेली रक्कम देऊ शकले नाहीत, तर तो पैसा मध्येच अडकतो. एका दर्शकाने मागच्या व्हिडिओमध्ये विचारले होते की खरेदीदार वेळेवर पैसे देत नसेल तर काय करावे? हां, खूप सामान्य पण मनस्ताप देणारा प्रकार आहे. जेव्हा खरेदीदार ठरलेल्या वेळेत पैसे देत नाही आणि तुमच्याकडे येऊन आणखी एका महिन्याची मुदत मागतो, तेव्हा काय करायचं? तेव्हा विक्रेत्याने त्याला तोंडी मुदतवाढ, ज्याला आपण वर्बल एक्सटेन्शन म्हणतो, ती कधीही देऊ नये. पण मग लगेच व्यवहार मोडायचा का? कारण पुन्हा नवीन गिराईक शोधणं सोपं नसतं. नाही, व्यवहार मोडू नका, पण त्याच्याकडून लेखी स्वरूपात म्हणजे एका MOU द्वारे मुदतवाढीची विनंती आणि चुकीची कबुली लिहून घ्या. अच्छा. त्याने हे मान्य केलं पाहिजे की मी ठरलेल्या वेळेत पैसे देऊ शकलो नाही, हा माझा डिफॉल्ट आहे आणि मी आणखी 1 महिन्याची मुदत मागत आहे. यामुळे उद्या जर प्रकरण कोर्टात गेलं तर तुमच्याकडे सबळ पुरावा असेल की चूक त्याची होती, तुमची नाही. अगदी बरोबर. पण समजा या पाटील कुटुंबाने उशीर केला नाही, त्यांनी पूर्ण 70-80 लाख रुपये विक्रेत्याला वेळेत दिले, अगदी रजिस्ट्रीच्या आधीच पूर्ण पेमेंट खात्यात जमा झालं, तर मग रजिस्ट्रीच्या आधी ताबा म्हणजे पोझिशन द्यायला काय हरकत आहे? पैसे तर मिळालेत ना, विक्रेत्याने चावी देऊन टाकावी. अजिबात नाही. इथेच कायद्याचा मोठा फास आवळला जाऊ शकतो. मालमत्ता हस्तांतरण कायदा आणि नोंदणी कायदा कलम 17 नुसार जोपर्यंत सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये सेल डीड रजिस्टर होत नाही, तोपर्यंत त्या मालमत्तेची कायदेशीर मालकी हस्तांतरित होत नाही. म्हणजे पैसे दिले तरी मालक विक्रेताच राहतो. होय, तुम्ही पैसे घेतले असले तरी कायद्याच्या नजरेत तुम्हीच त्याचे मालक आहात. आणि समजा तुम्ही आधीच ताबा दिला आणि त्या घरात पाटील कुटुंबाने काही बेकायदेशीर कृत्य केलं किंवा परस्पर काही अनधिकृत बांधकाम सुरू केलं, तर पोलीस किंवा महानगरपालिका कोणाला जबाबदार धरणार? अर्थातच ज्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्याला, म्हणजे विक्रेत्याला. अगदी बरोबर. त्यामुळे जोपर्यंत खरेदी खत कायदेशीरित्या नोंदवले जात नाही, तोपर्यंत घराची चावी किंवा प्रत्यक्ष ताबा अजिबात देऊ नये. बापरे, म्हणजे पैसे मिळाले म्हणून हुरळून जायचं नाही. मॅडम, यात अजून एक असा प्रकार ऐकण्यात येतो जिथे व्यवहार एका व्यक्तीसोबत होतो आणि रजिस्ट्री दुसऱ्याच कोणाच्या तरी नावावर होते. हे कितपत योग्य आहे? याला असाइनमेंट क्लॉजचा गैरवापर म्हणतात. अनेकदा प्रॉपर्टी डीलर्स किंवा डमी खरेदीदार हे स्वतःच्या नावावर करार करतात, पण प्रत्यक्ष रजिस्ट्रीच्या वेळी तिसऱ्याच व्यक्तीला उभे करतात. म्हणजे ते स्वतःच्या नावे घेत नाहीत. ते म्हणतात पैसे मी दिलेत, पण रजिस्ट्री माझ्या भावाच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी नावे करा. म्हणजे हा तर मोठाच घोळ दिसतोय. मोठा कायदेशीर घोळ आहे हा. जो माणूस तुम्हाला पैसे देतोय त्याच्याच नावाने खरेदी खत असलं पाहिजे. जर तुम्ही तिसऱ्याच व्यक्तीच्या म्हणजे नॉमिनीच्या नावाने रजिस्ट्री केली तर इन्कम टॅक्सचा TDS कुणी कापायचा? बरोबर आहे. ज्याने पैसे दिले त्याने की ज्याच्या नावे प्रॉपर्टी झाली त्याने? यात प्रचंड गोंधळ उडतो. आणि समजा मी विक्रेत्याच्या जागेवर आहे आणि मी पहिल्या माणसाकडून पैसे घेऊन दुसऱ्याच्या नावे प्रॉपर्टी केली, तर भविष्यात तो पहिला माणूस माझ्यावर दावा करू शकतो का? नक्कीच करू शकतो. एक क्विक फॅक्ट सांगते. डमी बायर्समुळे इन्कम टॅक्स आणि मालकी हक्काचे जे वाद निर्माण होतात त्यात बऱ्याचदा विक्रेता नाहक भरडला जातो. अरे रे. तो पहिला माणूस उद्या कोर्टात जाऊन सांगू शकतो की मी तर यांना कर्जाव पैसे दिले होते, यांनी प्रॉपर्टी भलत्याच कोणाच्या नावे केली. त्यामुळे करारात स्पष्ट लिहा की ज्याच्यासोबत करार होतोय रजिस्ट्री त्याच्याच नावे होईल. अत्यंत महत्त्वाची माहिती. आता समजा ही सगळी प्रक्रिया पार पडली आणि रजिस्ट्रीचा तो महत्त्वाचा दिवस उजाडला, तर त्या दिवशी काय काळजी घ्यायची? रजिस्ट्रीच्या दिवशी सर्वात मोठी काळजी घ्यायची ती पेमेंटच्या पद्धतीची. कधीही लक्षात ठेवा, कधीही रजिस्ट्रीच्या दिवशी खरेदीदाराकडून चेक घेऊ नका. का?
चेक तर बँकेचाच असतो आणि तो कायदेशीर पुरावा सुद्धा असतो ना. असतो, पण समजा तुम्ही सेलडीडमध्ये त्या चेकचा नंबर टाकला, दुय्यम निबंधकासमोर सह्या केल्या आणि दुसऱ्या दिवशी तो चेक बाउन्स झाला तर? म्हणजे प्रॉपर्टी तर त्यांच्या नावावर ट्रान्सफर झाली. हो, प्रॉपर्टी गेली आणि पैसेही मिळाले नाहीत. मग तुम्ही पैसे वसूल करण्यासाठी कोर्टाच्या वाऱ्या खाईत बसणार का? त्यापेक्षा नेहमी RTGS किंवा DD घ्यावा आणि त्या ट्रान्झॅक्शनचा किंवा DDचा क्रमांक खरेदी खतात स्पष्ट नमूद करावा. म्हणजे ट्रान्झॅक्शन ऑन द स्पॉट क्लिअर झालं पाहिजे. आणि जो TDS त्यांनी कापलाय त्याची पावती कधी घ्यायची? त्याच दिवशी विक्रेत्यांनी खरेदीदाराला स्पष्ट सांगावं की तू जो माझा 1% TDS कापला आहेस तो आजच्या आज ऑनलाईन जमा कर आणि त्याची पावती म्हणजे चलान मला आत्ताच दे. अच्छा. ती पावती घेतल्याशिवाय दुय्यम निबंधक कार्यालयातून बाहेर पडू नका, कारण नंतर खरेदीदार विसरून जातो आणि तुम्हाला इन्कम टॅक्सच्या नोटीसला सामोरं जावं लागतं. खरंच या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठा फरक निर्माण करतात. पण मॅडम, समजा सगळं ठरलंय, वेळ ठरलीये आणि ठरलेल्या दिवशी दुसरी पार्टी म्हणजे खरेदीदार किंवा विक्रेता सब रजिस्टर ऑफिसमध्ये आलीच नाही तर मग काय करायचं? व्हॉट्सॲपवर मेसेज टाकून चालतं का? अजिबात नाही. व्हॉट्सॲप मेसेजला इथे काहीही अर्थ नाही. ही सुद्धा एक खूप मोठी कायदेशीर मेख आहे. समजा तुम्ही विक्रेता आहात आणि खरेदीदार आला नाही, तो फोनवरून सांगतोय की आज जमणार नाही, आपण पुढच्या आठवड्यात बघू. तर तुम्ही घरी बसू नका. तुम्ही ठरलेल्या वेळेत सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जा आणि तिथे तुमची हजेरी म्हणजेच अटेंडन्स नोंदवा. हे हजेरी नोंदवणं म्हणजे नक्की काय असतं आणि ते व्हॉट्सॲपपेक्षा जास्त महत्त्वाचं का आहे? सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये एक अधिकृत प्रक्रिया असते जिथे तुम्ही लेखी स्वरूपात नोंद करू शकता की मी आज कराराप्रमाणे उपस्थित होतो पण दुसरी पार्टी आली नाही. कोर्टाच्या दृष्टीने हा एक सरकारी दस्तावेज बनतो. अच्छा, म्हणजे पक्का पुरावा. हो. उद्या जर हा व्यवहार कोर्टात गेला आणि त्याने तुमच्यावरच आरोप केला की हेच रजिस्ट्रीला आले नव्हते, तर ती तुमची नोंदवलेली सरकारी हजेरी कोर्टात एक भक्कम कायदेशीर पुरावा म्हणून काम करते, जो कोणताही डिजिटल मेसेज करू शकत नाही. बापरे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं याचंच हे शास्त्र आहे. आपण आज खूप सविस्तर आणि सखोल चर्चा केली. मी थोडक्यात या सगळ्याचा आढावा घेतो. नक्कीच. आपण पाहिले की मालमत्ता घेताना केवळ झेरॉक्सवर विसंबून न राहता मूळ कागदपत्रांची साखळी तपासणी किती गरजेचे आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार TDSचा नियम पाळणे, व्यवहार नेहमी बँक खात्यातूनच करणे, तोंडी आश्वासनांवर न विसंबता सर्व गोष्टी लेखी घेणे. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरेदी खत रजिस्टर होईपर्यंत घराचा ताबा न देणे. या सर्व गोष्टी पाळल्या तर सामान्य नागरिक आणि महसूल अधिकारी दोघांकडूनही चुका होणार नाहीत. अगदी बरोबर. आणि शेवटी एकच सांगेन, प्राप्तिकर कायदा असो, नोंदणी कायदा असो व मालमत्ता हस्तांतरण कायदा, हे कायदे आपल्याला अडकवण्यासाठी नाहीत तर आपले हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. फक्त त्यांची योग्य माहिती असणं आणि अधिकाऱ्यांनीही त्याची काटेकोर अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. अत्यंत योग्य विचार मांडलात मॅडम. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही YouTube चॅनल तुमच्यासाठी आहे. हो, आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. नक्कीच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेतजमिनीच्या खरेदी विक्रीतील अडचणींवर बोलणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते कमेंट्समध्ये नक्की सुचवा. प्रेक्षकांनी आपल्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हावे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. अगदी बरोबर. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.